नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मध्ये घेण्यात येणार आहे मित्रांनो, जून मध्ये. तर आपण बघणार आहे की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर सर्व डिटेल्स बघणार आहे की स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत फॉर्म कसं सबमिट करायचं आहे, सर्व गोष्टी बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा. तर बघू शकता, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना खाली नमूद. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या साईटवरती व्हिजिट करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताय. www.mahatat.in या साईटवरती व्हिजिट केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने होमपेज दिसणार आहे. मुख्य पृष्ठ, लॉग इन, जाहिरात, परीक्षा शुल्क, वेळापत्रक, पासवर्ड विसरला, शासन निर्णय, हेल्पलाईन नंबर, हे सर्व गोष्टी तुम्हाला होमपेजवरती दिसेल मित्रांनो, साईट ओपन केल्यानंतर. तर इथं बघू शकता तुम्ही अर्ज भरताना मित्रांनो, न्यू रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन. बघा, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू म्हणजेच नवीन नोंदणी अर्जासाठी बघा. तर ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, नवीन नोंदणी अर्जासाठी. तर इथं तुम्हाला उमेदवाराची नोंदणी, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे आणि इथं तुमचं पासवर्ड टाकायचं आहे. तुमचं पासवर्ड सेम असलं पाहिजे मित्रांनो. आणि खाली बघा, एस एस सीचं तुमचं नाव पाहिजे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. इथं तुम इथं तुमचं ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचं मित्रांनो. व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. तुम्हाला ओ टी पी येईल ईमेल आय डीवरती, तो ओ टी पी टाकायचा आहे मित्रांनो. मोबाईलवरती एक तुम्हाला ओ टी पी येणार आहे आणि मेल आय डीवरती पण एक ओ टी पी येईल मित्रांनो. हे दोन्ही गोष्टी तुम्ही ओ टी पी आल्यावर ओ टी पी टाकायचं आहे. नंतर बघा, ओ टी पी पाठवा. बघा, इथं सेंड केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार, नंतर तुम्ही सबमिट करू शकता. मग तुमचं मित्रांनो, युजर नेम आणि पासवर्ड तुमच्याकडे असेल त्याचं एक तर स्क्रीनशॉट काढून घ्या. नाहीतर तुम्ही नोटबुकमध्ये युजर नेम आणि पासवर्ड लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येणार नाही ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस. कारण की तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला लागणार मित्रांनो, सर्व प्रोसेस होईपर्यंत. तर बघा, खाली माहिती पण दिलेली आहे. वरील माहिती अचूक भरल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करा. तर बघा मित्रांनो, आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी दिलेल्या ठिकाणी भरावा. बघा मित्रांनो, तुम्हाला ओटीपी येईल, मोबाईल नंबरवरती तो ओटीपी टाकायचा आहे. त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन बटन ओपन होईल, त्या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपली नवीन नोंदणी पूर्ण होईल. तर बघा मित्रांनो, तुमची नवीन नोंदणी पूर्ण होऊन जाईल. नंतर बघा काय करायचंय, उमेदवारांचे लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. बघा, तुमचं नवीन नोंदणी झाल्यानंतर बघा, जर तुम्ही अगोदर लॉग इन केलेलं असेल, म्हणजे तुम्ही अगोदर नोंदणी केलेली असेल, तर तुम्हाला नवीन नोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचे मित्रांनो, जे जुने कॅन्डिडेट आहेत ते. आणि नवीनसाठी फक्त नवीन नोंदणी करायची. आणि बघा, मग नंतर ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरताना उमेदवारची लॉग इन, इथं तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता, तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं आहे तुम्हाला इथं. आणि इथं हा कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा इथं तुम्हाला टाकायचं आहे. सेम जसं तसं टाकायचं मित्रांनो, इथं मिस्टेक करू नका. तर लॉग इन करायचं आहे. तर बघा, लॉग इन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, मग अशा पद्धतीने तुम्हाला एक मुख्य पुस्तक दिसणार आहे. अर्जावरील माहिती भरा, परीक्षा शुल्क भरा, अर्ज डाउनलोड करा आणि खाली बघा कशा पद्धतीने अर्ज करायचा तुम्हाला. मग इथं अर्जावर माहिती इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली प्रोसेस दिलेले आहे. बघू शकता, इथं सर्व डिटेल्स टाकायचे मित्रांनो तुम्हाला. बघू शकता, उमेदवाराचे पहिले नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे सरनेम तुमचं.
खाली आईचं नाव टाकायचंय. तुमचं नाव इथं कन्फर्म करायचं मित्रांनो. खाली बघू शकता, जर नावात बदल असल्यास तर तुम्हाला इथं येस किंवा नो करायचं. जर तुमचा बदल असेल तर तुम्हाला इथं येस करायचं आहे. नंतर तुमचं नाव जे बदल असेल ते तुम्ही खाली नाव टाकायचं आहे. जर तुमच्या नावात काही बदल नसेल तर तुम्ही इथं नो करा. खाली तुमचा मेल आय डी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार क्रमांक आधार नंबर टाकायचा मित्रांनो. आधार इन एनरोलमेंट आय डी नसेल तर ते टाकू नका. इथं लिंक म्हणजे तुमचं मेल फिमेल. इथं डेट ऑफ बर्थ, तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं मित्रांनो. आणि इथं तुमची कॅटेगरी निवडायची. तर हे सेव्ह करायचं आहे. मग नेक्स्ट प्रोसेस बघा. मग अशा पद्धतीने नेक्स्ट प्रोसेस असणार आहे. इथं ॲड्रेस टाकायचं पूर्ण तुमचं, संपर्क, गाव, डिस्ट्रिक्ट, जिल्हा, तालुका जे असेल ते, स्टेट आणि पिनकोड. पिनकोड वगैरे सर्व माहिती व्यवस्थित भरा, मिस्टेक करू नका मित्रांनो. आणि पुढची शैक्षणिक एज्युकेशन म्हणजे तुमचं 10वी, 10वीमध्ये किती स्कोर आलेले आहे, पर्सेंटेज, सर्टिफिकेट नंबर, कधी पासआउट झालेले आहे तर बघू शकता. प्रमाणपत्र, सर्टिफिकेट नंबर, बैठक क्रमांक, युनिव्हर्सिटी, कोणत्या वर्षी पासआउट झालेले, मिळालेले गुण आणि एकूण गुण. तर हे सर्व तुम्हाला 10वी 12वीचं इथं ऍड करायचं आहे मित्रांनो. इथं बघू शकता ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते पण ऍड करू शकता तुम्ही. आणि खाली बघू शकता मित्रांनो, जर तुमचं डीएड झालेलं असेल तर, जर तुमचं डीएड बीएड झालेलं असेल तर तुम्हाला दोन्ही फॉर्म भरता येईल मित्रांनो. पहिली ते 5वी डीएड साठी आहे, आणि 5वी ते 8वी, 6वी ते 8वी, सॉरी मित्रांनो, म्हणजे पहिली ते 5वी डीएड जे कॅन्डिडेट झालेले आहे त्यांसाठी आहे, आणि 6वी ते 8वी ज्यांचं बीएड झालेलं आहे अशा कॅन्डिडेटसाठी आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता इथं, तुम्हाला तिथं खाली माहिती दिलेलं असेल मित्रांनो, डीएड बीएडचा ऑप्शन असतो. फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना मिस्टेक करू नका. आणि बघा मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचा फोटो ऍड करायचा आहे. इथं फोटो, इथे स्वाक्षरी, सही करायची, ओळख पुरावा पाहिजे. आणि इथं सेल्फ डिक्लेरेशन पाहिजे मित्रांनो तुमचं, म्हणजे स्वयं घोषित प्रतिज्ञापत्र पाहिजे मित्रांनो. तर बघू शकता इथं, इथे तुमचा पुरावा पाहिजे, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. इथं सही पाहिजे, इथं तुमचा स्वतःचा फोटो पाहिजे. तर मित्रांनो, हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर बघा, तुम्ही हे सर्व प्रिव्ह्यूमध्ये डिटेल्स चेक करून घ्या, तुमचं फॉर्म बरोबर आहे का, काही मिस्टेक तर नाही ना. मित्रांनो, हे तुम्हाला एक सॅम्पल दिलेलं आहे, कारण की आता ही जी टीएटी एक्झाम होणार आहे 2026ची मित्रांनो, हे फक्त सॅम्पलसाठी तुम्हाला दिलेलं आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तर सर्व माहिती डिटेल्स, तुमचं एज्युकेशन, तुमचं नाव वगैरे, डेट ऑफ बर्थ, ईमेल आय डी, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, एज्युकेशनमध्ये तुम्ही जी माहिती दिलेली आहे ते सर्व डिटेल्स बरोबर आहे का. कारण की मित्रांनो, एकदा तुम्ही सेव्ह केल्यानंतर तुम्हाला परत फॉर्म भरता येणार नाही, म्हणजे तुम्हाला त्या मेल आय डीवरती भरता येणार नाही मित्रांनो. कारण की परत तुम्हाला एकदा सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. जर फॉर्म सेव्ह करण्याच्या अगोदर तुम्ही एडिटचा ऑप्शन असतो तुमच्याकडं, त्यावेळेस तुम्ही एडिट करून घ्या, सर्व डिटेल्स चेक करून घ्या. आणि एकदा जर तुम्ही फी पे केली, फी पे केल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. सर्व डिटेल्स चेक करून घ्या, नंतर तुमचं फॉर्म सबमिट करा. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म दिसणार आहे मित्रांनो. तुमची सर्व डिटेल्स दिसेल, तुम्ही जे पण फॉर्म भरलेले आहे
तर नंतर बघा मित्रांनो, सर्व डिटेल्स चेक केल्यानंतर सेव्ह करायचं बघा. आणि परीक्षा शुल्क जी असेल तुमची 1,000 रुपये, जी पण फीस असेल मित्रांनो, तर इथं बघू शकता तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI किंवा QR कोड. जर मित्रांनो तुम्हाला इथं सोपे ऑप्शन आहेत, जर तुम्ही UPI थ्रू करू शकता किंवा क्यू आर कोड असेल त्यानुसार त्यावरती पण करू शकता मित्रांनो. तुम्ही तुमचं फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही मोबाईलवरून पण पेमेंट करू शकता. खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो. आणि बघा, पेमेंट झाल्यानंतर सक्सेसफुलचा ऑप्शन येईल, तुम्हाला मेल येईल आणि तुम्हाला मेसेज येईल. बघा, आणि इथं अशी तुम्हाला पेमेंट, इथं मला पेमेंटची पावती दिसणार मित्रांनो. तर हे पावती तुम्हाला डाउनलोड करायची बघा. इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, रिसिप्ट बघा मित्रांनो, ही तुम्ही जी फीस पे केलेली आहे, इथे तुम्हाला 1,000 फी मित्रांनो. जर तुम्ही एकच फॉर्म भरत असाल, तर 2 फॉर्म भरत असाल तर 1,200 फी असणार आहे. आणि आणि नेक्स्ट काय असणार मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हे प्रिंट काढून घेणार आहे, जे फी पे केलेले, हे प्रिंट काढल्यानंतर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला होम पेजवरती दिसणार आहे. तुम्ही बॅक गेल्यानंतर बघा, होम पेजवरती दिसेल तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे पूर्ण. बघा, असं सेम तुमच्याकडे ॲप्लिकेशन असणार मित्रांनो. हे सेम ह्या पॅटर्ननुसार तुम्हाला सर्व दिसणार आहे. हे ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता. आणि नंतर तुम्ही हे सर्व पेमेंट वगैरे झाल्यानंतर हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे. ॲप्लिकेशन आणि तुमचं जे तुम्ही फी पे केलेली आहे ती पावती, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे सेव्ह पाहिजे मित्रांनो. कारण की तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या एखाद्या फोल्डरमध्ये, नाहीतर याची प्रिंट काढून घ्या मित्रांनो. जेणेकरून काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन प्रोसेस होतं ना, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशनचं फॉर्म लागतं मित्रांनो. चलन, तुमची जी फी पे केलेली आहे त्याची पावती लागते. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बरेच कॅन्डिडेट इथं मिस्टेक करतात मित्रांनो, कारण की हे डाउनलोड करत नाही फॉर्म भरलेले सर्व ॲप्लिकेशन. जे पण आपण डिटेल्स सबमिट केलेले असते, ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करत नाही किंवा सेव्ह करून ठेवत नाही जवळ, किंवा प्रिंट काढून ठेवत नाही. त्यामुळं अशी चूक करू नका मित्रांनो, कारण की सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला अडचण येईल जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म नसेल तर. त्यामुळे अशा पद्धतीने मला फॉर्म भरायचा आहे. आणि मित्रांनो, 24 आता शेवटची तारीख आहे मित्रांनो. बघा, 24 एप्रिल आहे मित्रांनो लास्ट डेट. 24 तारीख लास्ट डेट आहे बघा, 24 एप्रिल. तर हा तुम्हाला एक शेवटचा चान्स राहू शकतो फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो. आता डेट वाढण्याची शक्यता कमी राहील. त्यामुळे 24 एप्रिल शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्यासाठी. तर ज्या कॅन्डिडेटनी फॉर्म भरला नसेल तर लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरताना मिस्टेक करू नका. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.